जेवायला काय? अरे तू सांग ना. हा काय मम्मी अशी बरोबर करते. हा चिकन मटन शिवाय आहे नाही मम्मी. म्हणजे चव असते त्याला. हा चव राहते. काय आणलं दिली मला जाऊला मी काय खात नाही काय नाही. बोर करता खूप यार बोर करता मला दिसते. जे खात नाही तरी पण मला ते सांगतात. तरी कटाळा येत होता. 4 वाजले आता 4 नाही 3 वाजले आणि गाडीमध्ये गाडी आपली घाण झालेली आहे दिसली तर जरा आज वॉश करू मस्तपैकी. आणि आम्ही इथं टेन्शन मध्ये आहे. का बरं आम्हाला जेवायचं काय कारण की जेवण घरी बरोबर नाही म्हणत आहे. शेफ लय डेंजर लोक आहेत. बार्बिक्यू नेशन दिली आली गप गप हा Potato. This one is barbecue nation dish. Signature. Tandoori paneer है त्याला तर जेवण घेऊन येते का परत तेच आलंय. जेवण तिकडे जेवण हो तो बसलोय तो बोलतात काय पाहिजे का पाहिजे का पाहिजे का आणि बोलतात नाही 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 खाऊन एकदम पोट भरलं काही काय बोलायचं. गहू कशी लागते खाल्लं. कोलबी नाही कोलबी फेल आहे. अरे आपल्या घरची कोलंबी कशी असते रोज कोलबी खातो डिनरला लंच पण ही कोलंबी नाही. जेवणाचं जे काउंटर असतं ना लग्नाचं तिथं आले दाखवतो काय काय. मटन कोरमा ते नाही. हे मच्छीचा रसा आहे चिकन आहे आणि इथं बिर्याणी आहे चिकन सगळं जे स्वीट आहे. आशिष काय सांगणार यांना. नाही या पण स्टार्टरच चांगलं असतं. मला तर डिनर एवढं आवडलं नाही बट मी जितके पण हॉटेल वगैरे गेलो त्यांचं बुफे वगैरे जे डिनर असतं म्हणून काय कंप्लेंट ते. मम्मीला बोललो तुझ्यामुळं झालंय पण आम्ही हारलो बार्बिक्यू नेशन मध्ये. यांचं काय संपत नाही. समोरच पडलेले गोड गोड आता लिमिट ओव्हर झालेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत बरेत का. सकाळ झाली 8:30लाच मॉर्निंग झाली आपली. मी कॉफी पितोय. आता वाजलेत किती वाजले 12 वाजले 12. चाय पण झाला. आता ही कॉफी आहे. मम्मी गावी आहे. 1 मिनिट जरा दाखवतो. जेवायला काय. अरे तू सांग ना सांग. जेवायला ते बोंबलाचं ते सुके बोंबीला असतात आणि बटाटे टाकून ते सांगते. सांग ना काय सांगू. सांग काय बनवणार आहे. मम्मी नाही तर माझी अशी फजित होती. आणि हे बाय मला जेवण मी सांगितलं मला कॉफी देते. बोला काय काय बनवते. काय उसळ आहे डाळ बनवते तर वांग्याची भाजी गवळा बनवते. जेवणामध्ये काही ताकद बिकत पाहिजे ना. काय बनवलं रोज चिकन मटन खाणार का. बरीची पण तसंच आहे. मम्मीची आठवण होती ना हे जेवण बनवतच नाही बरोबर. हे जेवण बनवतच नाही. नाही येणार कॉफी पिलीला जेवण सांगितलं तर असं आहे जरा. मी सँडविच खाल्ला. हे सँडविच खाल्ला. काकाने आणलेला सँडविच त्यांनी खाल्ला. हा काय मम्मी अशी बरोबर करते. हा चिकन मटन शिवाय आहे नाही मम्मी. म्हणजे चव असते त्याला. हा चव राहते. तुम्हाला बनवताच येत नाही ना जेवण. कोलबीची भाजी भारी असते. मग
काय आणलं दिलीवाला जाऊला मी काय खात नाही काय नाही बोर करता मला यार नुसतं अरे खूप यार बोर करता मला नुसतं जे खात नाही तरी पण मला ते सांगतात माणसाला काही नको पण एक चांगलं जेवण मस्त दमदार याचं चिल्लर पिल्लर नाही आवडत. या फायनली भेटलं आपल्याला जेवण आणि साधं जेवण डाळ आणि स्प्राऊट मटकीची भाजी सुकट पण आली आहे या जेवायला या अक्काने बनवली आज मम्मी नाही येतात कशी लागते काय आहे ती मम्मी करते एकदम जरा वेगळी टेस्ट असते तर काय करा खायला लागेल. जेवण बिवण झालं घरी कटाळा येत होता 4 वाजले आता 4 नाही 3 वाजलेत आणि गाडीमध्ये गाडी आपली घाण झालेली आहे दिसली तर जरा आज वॉश करू मस्तपैकी लय कटाळा येतो घरी बसल्यावर पण मच्छी परवडते. चला आलो इथं वॉशिंग सेंटरला मस्तपैकी बसलोय गाडी आपली समोरच आहे गाडी समोरच गाडी आहे मस्तपैकी मोठा आपलं वॉशिंग सेंटर आहे. फॉर्म मारतोय मस्त एकदम भारी वाटतंय का वातावरण बघा एकदम मस्तपैकी झाले 2 थार गाड्या आहेत. बघा इथं कलंबोलीच्या इथं एपेक्स नाव आहे ना एपेक्स हे दादा आहेत आणि भारी दादा आहेत एक नंबर सर्विस पण चांगली आहे. कधी आले तर या इथं एकदा सर्विस घेऊन बघा मस्त AC रूम पण आहे निवांत पूर्ण दिसतं ते गोड पाणी नाही सगळं हो बोरिंगचं नाही गोड पाणी प्रेशर वगैरे साहेब एकदम भारी सगळी गाडी धुतली मस्त सर्विस होते मस्त. चला तर चाललो आता घरी. मित्रांनो रात्र झालेली आहे आम्ही 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथं टेन्शनमध्ये आहे का बरं आम्हाला जेवायचं काय कारण की जेवण घरी बरोबर नाही म्हणत शेफ लय डेंजर लोक आहेत. आता वांग्याची भाजी केलेली आहे मग ती कशी जाईल आम्हाला रात्री आणि आम्ही असं नुसतं विचार करतो आणि सगळं ते रीलमध्ये ते दाखवत आहे 1 ऑफ द फायनेस्ट आणि वर्ल्ड डिश काय आमकं ढमकं अरे बाबा जरा एकदम कन्फ्यूज झालेलं आहे काय बोलायचं. याला जायचं हां आपल्या पुढं ते धूमधामला काय नाही का कुठं पण घे हा कुठं पण घे येऊ धूमधामलाच मग मम्मी नाही तर मग जरा असं जरा चालू आहे तर काय बोलायचं. नाही तर याला बार्बिक्यू नेशन जायचं हा चल बार्बिक्यू नेशन जाऊ हा कुठला पण पनवेल का नेरूळ जिथं म्हणलं तिथं बार्बिक्यू नेशन बार्बिक्यू नेशन जवळ कुठलं बघू बार्बिक्यू नेशन आहे का डन करू सगळं
दिसत पण नाही. दिसते काळे काळे. चाललो बार्बिक्यू नेशन. कधी गेलो नाही. बेलापूरला जायचं का पनवेलला जायचं? कुठं पण जाऊ. जवळ कोणतं वाटतं तुला? हा पनवेलला जवळ वाटते. बघ पनवेलला एकदम तारासलो लोक झालोय. तर भूक लागली आहे. तर बेलापूरवाला जा. बेलापूरला ठीक आहे. बेलापूरला जायचं आपल्याला. चलो. आम्हाला असं जास्त नाही, असं थोडंसंच पाहिजे पण चांगलं पाहिजे. जरा खाल्ला असं वाटेल. पण घरी आमचे शेफ बरोबर नाही आहे. सॉरी सांगतोय करून. वांग्याची भाजी बनवलेली आहे. तसं जास्त खात नाही. म्हणजे वर्ष दीड वर्ष झालं अजून खात नाही. काय करा आता. अशीच जातो. मी जातो. आशिष जा. अच्छा जाऊ दे. आम्ही खूप दिवसांनी चाललोय मग जाऊ दे. कसं दिसतो बघा. हॅलो. काय माहिती कसं पहिल्यांदा चाललंय. आशिष आशिष चाललं. आशिष आजारी होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. आता बरं झालं आहे. बरं झालं. इथं आलं. उद्घाटन चालू आहे. बार्बिक्यू नेशन. आशिष आणि ही भट्टी आहे. भट्टी काय? भट्टी लागल आता. अच्छा भट्टी लागेल. काय आहे हे पडलेले सगळे बसलेले आहेत बघा. पूर्ण एकदम मस्त वेगळी वायू. भट्टी आली बघा. भट्टी रेडीच असतो. हा रेडी गरमच आहे. भारी आहे. फर्स्ट टाइम बघू आता काय. ते व्हिडिओने बघितले. पहिले ते कोल्ड्रिंक असतात म्हणजे तिथंच अर्ध टच जेवण फुल. बघू आता काय देतात. हा आम्हाला टेक्निक यूज करायची. पुढेच दिली आली. गप गप खा. स्टार्टर ठीक आहे. है ना ठीक आहे. ओके. बघू आता. पुरीमध्ये आहे का नाही? आहे आहे का? हे काय डोसा. काय काहीतरी वेगळं लागतं. बुटन सारखं जरा काहीतरी याचं टेस्टच नाही. याला याला टेस्ट नाही घ्यायला. पाणीपुरी तर काही लागतच नाही. बनव तुला आहे ना कसं तरी बघू मला. बनव. असं स्टार्टर होता. बघू आता अजून काय येते. तुम्हाला पण दाखवणार जेणेकरून तुम्हाला पण जरा कळेल बाबा काय आहे. ब्लॉग काढायचं भाई ब्लॉग. इथं चटणी तर इथंच आहे. काय माहिती केव्हापासून आहे. जायचा विचार होता खूप लांब पण आता काय पाऊस आणि टाइम पण झाला. 8:30 वाजले. नाही जाऊ तिकडे जाऊ. कुठं टेंबूरवाला चांगलं आहे का? सगळेच म्हणताय.
बघ जायला काय हे पण बघितलं ना आपलं नॉर्मल कमेंटमध्ये पण बघितलं Cajun potato. पटेटो This one is barbecue nation dish. Signature. सिग्नेचर What's it? हां Enjoy. डिश आली आहे कॅचन पटेटो आता वाटतं मी कॅचन पटेटो कुठल्या भैयाच्या अरे बाबा. माझे काय बोलता Sweet corn soup. ते बाबा काय द्यायचं पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल You want that? और ठंडा चाहिए? ये किधर का है भाई ये बटाटा किधर का है बटाटा किधर का है This one also I don't have ideas. ओके ओके Because I'm a bartender. Just You from? I'm from Meghalaya. Meghalaya. Yes. Thank you so much. I'm from there. I already been here 2 years. ओके कॅन आय मेघालयच बटाटा असं वाटतं युपीचे तंदूरी पनीर है क्या? 2 पेटी थंड पाणी हाँ. चिल्ली पायनॅपल Bloggers are you do you do. Me too. I do also blogger in Mumbai. Here, if I go somewhere, I do, and I do a lot of things. सोलो No, like in YouTube, like that. I put in YouTube. Now I have to edit first, like that, and I will upload again. Yeah. Nice to meet you. डुईंग फूड ब्लॉगिंग ओनली और अदर स्टफ Others also. Other also. नॉट ओनली फूड ब्लॉगिंग यू कॅन रेकमेंड अस सम फूड चांगलं आहे माणूस चांगला आहे जेवण मेघालय Singuri chicken tikka. Yeah. You can take this one. Pineapple. Either one. Pineapple. You can take this one. We don't want it. This one is regular starters. If you need in between spicy, more spicy or less spicy, then ask for. Fine. So what is this one? This one is Singuri chicken tikka. This one. This one mushroom. Enjoy. बघा बाई नाही तर बोला एवढं का ना जा घरी You want some more? Taste chicken? Pineapple, you don't know? No, we don't want असं भरलेलं आहे. हे आहे ना चिकन चांगलं चिकन चांगलं आहे. बघू आता त्याच्या जो मक्का आहे मक्का फ्राय केलेला आहे फ्राय नाही म्हणजे उगा थांबतच नाही बाई एक घासला घाला लगेच चालू होते सब ला रे हो बस नको म्हणलं सब पॅकेज नाही सगळंच खायचं कामा रे बाई या तुम्ही पण या मस्त पैकी जेवायला आज परत येणार ना लगेच एक घास खायला लगेच येत होतो अनलिमिटेड आहे अनलिमिटेड त्याला आहे का टेस्ट चांगलं आहे मस्त हे घ्या ना हे घे दोन घास खाल्ले लगेच आला चिकन लेग यांची हेच वाटतं अशी
प्लेट छोटीशी आहे, धबाधब लेके आलेले. त्यांना नाही म्हणलं तर असं वाटतं आता बंदच होईल. चिकन लेग पीस, हॉटेल लग्नामध्ये लग्नाला कसं पटापट जेवण. लेग पीस, अरे ये कमजोर लेग पीस है ये तो. जो दिया था पहले बड़ा वाला दिया था, अभी छोटा है. आपण ही घरी पण अशी भट्टी केलेली माहीत आहे ना, जे कोण जुन्या पण व्हिडिओ बघत असेल ते रोज. मागच्या आपण घरी केला होता 31ला आणि बड्डेला गेला होता ना. ती चव वेगळी होती ह्याच्यापेक्षा, घरची चव. आधीच म्हणतोय आता स्टार्टर आहे, म्हणजे आपलं तर इथं जेवणच होतं एवढं खाल्ल्यावर. असं आहे का? लोक काय एवढे असं आहे. अजून पिक्चर बाकी असं वाटतं. कमाल आहे रे बाबा. पैसे पण तेवढे घेतात. किती घेतात? पैशावर माहीत नाही आम्हाला किती घेणार आहे, पण बसलो डायरेक्ट. जेवणासाठी पूर्ण एकदम उपाशी माणूस पाहिजे, एकदम उपाशी. आमचं पोटाचं भरलेलं आहे ऑलमोस्ट. हे खाऊन बघू आता काय देतं. आता तर काय जेवण घेऊन येते का परत? तेच आलंय जेवण तिकडे आहे. जेवण तिकडे आहे का? स्टार्टर आहे. स्टार्टर आहे भैया. अच्छा, म्हणजे खाऊन घ्यायचं तेवढं पण. म्हणजे हे जे आहे ना, हे 5-6 मच्छी आहे गोड पाण्याची. हा, अरे ते गोड पाण्याची असते ती. आमच्या वेगळ्या वेगळ्या खूप मच्छी असतात. हे काय मच्छी, ते असं मऊ मऊ लागतं. चरवी विरवी का काय? परत हेच आहे खायला. चकना आयटम पुढे प्रॉन्स येतात. बघू. कोलंबी, परत आले फ्राईज, काय बोलतात चिकन फ्राईज. अरे हे तंदूर. हे खाऊनच पोट भरलं. आपल्याला असं थोडंसंच पाहिजे, पण चांगलं पाहिजे असं. खरं म्हणलं तर पोट भरलेलं आहे. अजून काय आलेलं नाही. बरं आहे, नाही तर लगेच येतात सगळे घेऊन चिकन बिकन. अजून इथं चिकन आहे. अजून म्हणतो अजून ते देणार आहे. परत जेवण करायचे. आपलं जेवण तर झालेलं आहे. आणि म्हणतो 3 दिवस नाही खायचं. 3 दिवसाचं पेट्रोल आजच टाकायचं वाटतं. पेट्रोल टाकायचं. अरे हो, इथं बसलोय. बोलतात काय पाहिजे का पाहिजे का पाहिजे का, आणि बोलतात नाही नाही नाही.
खाऊन एकदम पोट भरलं काही काय बोलायचं. कोलंबीसाठी वाट बघतोय. कोलंबी पाहिजे आम्हाला, कोलंबी. कोलंबी आली आहे. बघू कशी लागते खाल्ल्यावर. आज खाऊ हॉटेलची कोलंबी. बार्बिक्यू नेशन. सॉफ्ट लागते म्हणजे हात पकडल्यावर. वेगळीच लागते. है ना? कच्ची मला वेगळीच लागते. तशी टेस्ट कोलंबीला तशी काहीच नाही. वास येतोय कोलंबीला. म्हणून मी हॉटेलमध्ये कुठल्या पण जातो ना, मच्छी खातच नाही. कारण मच्छीचं वास येतो आणि ते कधीच असं काय माहिती आपल्याला माहीत आहे. बघू एकदा. आशूला पण आवडलं. हां फेल एवढा वेळ स्मेल येतं, स्मेल. जेवण काय लागेल क्रिस्पी वगैरे क्रिस्पी मागून ठेव. तर सोबत येणार ना तुझ्या. ते संपले स्टार्टर. कोलंबी नाही, कोलंबी फेल आहे. अरे आपल्या घरची कोलंबी कशी असते. रोज कोलंबी खातो डिनरला. लंच. पण ही कोलंबी नाही. कोळंबी म्हणजे स्मेल येतं, स्मेल. आणि लय सॉफ्ट आहे लय कशी दबली एकदम. सॉफ्ट आहे म्हणजे लोकल माल आहे तो. ते फ्रोझनचा माल ते आहे. आपल्याला माहीत आहे म्हणून नाही खात. ही हिरवी हिरवी जी बासा मच्छी दिली होती ना, ती पण तशीच लागत होती. एकदम मऊ मऊ लागत होती. ही कोलंबी पण तशीच लागते. टेस्ट नाही आहे. म्हणून मच्छी ताजी हॉटेलला ताजीच पाहिजे. आम्ही आलो इथं. जेवणाचं जे काउंटर असतं ना लग्नाचं, तिथं आले. दाखवतो काय काय. मटन कोरमा ते नाही. ही मच्छीचा रस्सा आहे. चिकन आहे आणि इथं बिर्याणी आहे. चिकन. आम्ही पास्ता देतो. नॉन मटन मच्छी नको. हे सूप आहे, हॉट सूप. बघा स्वीटमध्ये बघा सगळं जे स्वीट आहे. छोटे छोटे स्वीट एकदम बारीक बारीक. गोड. हे पण आहे बघा. केक. काम बडे दर्शन छोटे. गुलाबजामुन वगैरे. चला पास्ता आला. मटन. आम्हाला मटन मला नाही आवडत. आशिषला आवडतं मटन घेते. सलाड आहे. व्हेज बिर्याणी. स्टीम राईस. पनीर बिनीर आहे. सूप आहे. हे बिर्याणी आली आहे. आशिष मला पण वाट. बिर्याणी मस्त वाटते. मला तरी पण खायचं आहे. असं कुठलं जेवण आहे का पोट भरलं तरी पण खायचंच आहे. अरे भैया मटन घ्या तुमचं. आमचं हे जेवण आहे.
चिकन आणलेलं आहे. आशिषने मटन, बिर्याणी आवडलं आशिषला वाटतं. पास्ता सोबत नाही आवडलं. पास्ता आहे सस्ता. बिर्याणी बघू कशी आहे. ठीक आहे बिर्याणी. जरा मसाला लागतोय. हैदराबादी बिर्याणी लग रहा है भाई. एवढं 2-3 घास खाल्ले, सीमा संपली आपली. काहीच नाही. थोडंसं गोड आणलेलं आहे ते खाऊ. हे बघ आले गोड. गोड आले ते पण सगळं जास्तच आहे. काय रे बाबा, एक घास खायची पण नाही. आईस्क्रीम घ्यायला पण गेलाय बाबा. हेच जात नाही आहे. काही कळत नाही. खायचं तर बिलकुल नाही इच्छा. ते घेऊन आला आता आशिष. समोरच पडलेले गोड गोड. आता लिमिट ओव्हर झालेली आहे. तरी पण गोड आणलं. तरी गोड आणलं बघा. तुला गोड आवडतंय एक घास पण खाल्लाय मी. का? नाही एवढा मी थोडी खातो गोड. अरे या नाही जागाच नाही आता. हे कोण का नाही? हे आणि जागा नाही तर कुठून खाऊ. चांगलं लागतंय. Soft आहे. गाडी जरा आता हाडू झाला. एकदम आवडू. हा पहिले थांब थोडं एक राऊंड मारायला का वाटतंय. अरे भरले एकदम पोट. आपल्याला सवय कुठे आहे. चांगलं आहे. टँगी आहे टँगी हे ऑरेंज वाला. हे चॉकलेट बघा ही कसं खातं बघा. तुम्ही जरा समजू शकता बघूनच जरा काय हालत आहे माझी. बस काय बोलता. बेबी क्यू नेशन जिंकले ते. आम्ही हारलो. नाही खाऊ शकलो. हारलो आम्ही. मम्मीचा फोन आला होता. मम्मीला बोललो तुझ्यामुळं झालंय पण आम्ही हारलो बेबी क्यू नेशनमध्ये. यांचं काय संपत नाही बाबा जेवण. कोणाला एकदम जास्त भूक लागली तर इकडे या. बघू आता पुढं काय. नाहीतर ब्लॉग बंद. म्हणजे आजचा एवढाच आपण एंड करू. नाहीतर बघू पुढं काय तर. इथं गर्दी चालूच आहे. पूर्णाची गर्दीच आहे. सगळं संपलं तरी पण येतोच आहे भाऊ. काय घेतलं माझं तोही तो झालाय.
तो येतो आणि बस तो कुठं झालंय असं झालंय. आशिष काय सांगणार यांना? नाही या पण स्टार्टरच चांगलं असतं. मला तर डिनर एवढं आवडलं नाही. पण बट मी जितके पण हॉटेल वगैरे गेलो त्यांचं बुफे वगैरे जे डिनर असलं असतं म्हणून काय कंप्लेंटचं काही आहेच नाही. मी पहिले फर्स्ट टाइम आहे ते त्यांची अशी बँड वाजते. आपलं काय थोडंसं एक दोन मच्छीचे पीस आणि एक चपाती थोडा भात बस झालं आपलं जेवण. यांचं तर नाही. यांचं तर क्या चाहिए क्या चाहिए लाव 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 असंच आहे. कुल्फी आता परत मी तर नाही यायचो कधी आणि बघितलं बुफे काय आहे. असंच असतं बुफे. थोडं हलकं व्हायला घे ना पाहिजे. थँक्यू. नहीं थोड़ा सा लेगा हम, एक घोट लेगा बस. मोहितो चांगलं तो मोहितो मोहितो घेतला. हॅलो जेवली का? बर्थडे पण सेलिब्रेट होते. निघालोय. जाता जाता आपला जरा वेटर जरा ओळखीचा झाला. जेम्स नाव होतं. जेम्स नाव होतं त्याचं. जेम्स. हा त्यांनी सांगितलं बाबा तिथं लोक येतात 7 वाजता येतात डायरेक्ट 11 वाजता जातात. मग एवढं काय आहे बाबा खात वसूल राहतात. नाही आपला पण फायदा झाला झालंय. काय फायदा? बघ 300 रुपयाचे ऑफ झाले. आता त्याच्यानंतर 350चे पॉईंट्स पण भेटले मला. 350 हा बिल पेमेंट केल्यानंतर ना 350चे पॉईंट भेटतात आणि 300 रुपये कशावर? डिस्ट्रिक्टवर. अच्छा. अरे बाबा पण नको बाबा मी झालंय. नाही दुसऱ्या कुठल्या पण हॉटेलला पण नॉर्मल गेलं तर हा पण हे बुफे काउंटर नको बाबा. बुफेला असते ना. पाऊस पडला. पोट एकदम टच झाले. कधी जातो घरी आणि काय करतो काय नाही. चला गुड नाईट. बाय बाय. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सिंगलचे इथं थांबलो आणि वाटलं नव्हतं एकदम आपल्याला असं जेवण भेटणार. म्हणजे मला तरी असं वाटलं हॅलो. नव्हतं बाबा जेवण मला असं भेटणार आहे. पाठवलं बघ 10:30. जेवण चांगलं होतं पण लय ओव्हरलोड झालाय.